तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला डेली ब्लॉगचा डे 9वा. आपल्याला जायचं परत कॉलेजला. दुपारी 2 वाजता इथून ट्रेन आहे. तर सध्याच्याला मी आलो दुकानमध्ये, कारण की पप्पा गेले शेताकडे. तर आपल्याकडे दुकान उघडायची बारी सकाळ सकाळी, कारण का पप्पा गेले गव्हाला पाणी द्या. नाईटची लाईट आले रात्रचं, त्याच्यामुळं उघडून घेत फटाफट दुकान. झाड वगैरे घेतलेलं, थोडं पाणी मारून घेऊ, धूळ होत नाही तेवढी. त्या दिवशीचा कलर अजून गेला नाही त्याला, किती जाळलं ना. आजचं लास्ट जेवण. नंतर काय आपल्याला भेटणार आपण काय महिना 2 महिने अजून येणार वापस. तर आज आहे जेवायला मस्त पनीरची भाजी, ही आहे कोणती ते चटणी. खाऊन घेऊ मस्त. हे जेवणाची चव कुठंच येणार नाही तुम्हाला, तुम्ही कुठेही जा. बॅगा पॅक केल्यात मी. ह्याच्यात आहे कपडे, ह्याच्यात खायचं सामान आहे. हे 2 बॅगा घेऊन जायचे आपल्याला आज. आता आले की स्टेशन. साडेचार आता येऊन पोहोचलोय नांदेडला. इथून आता जायचं आपल्याला छत्रपती संभाजीनगरला. तिथून आपल्याला 10:30 वाजतील संभाजीनगरला पोहोचा. 10 10:30 फायनली इथून निघलो. नांदेडवरून ट्रेन निघली. आता जाऊन नांदेड पोहोचले छत्रपती संभाजीनगरला. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला. तर आता ओला रॅपिडो बुक केलं आहे. बघूत गाडी येईल आता हॉस्टेलमध्ये. बघूत आपला रूममेट काय करायला ते गुपचपमध्ये, त्याला माहीत नाही. वर्सेस इंग्लंड सेमीफायनल मॅच. बघू कोण जिंकते. तर बॉल इंडिया जिंकते. आता जिंकली. विन इंडिया, विन. इंडिया विन. आजचा ब्लॉग इथं चेंज होता. आज गेली इंडिया फायनलमध्ये इंडियन टीम. तर भेटूत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आज होता आपला डेली ब्लॉगचा डे 9वा. तर चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. आपले 100 सबस्क्रायबर व्हायला फक्त 20 सबस्क्रायबर राहिले, तेवढं करून टाका. धन्यवाद.